बारामतीत अजित पवार यांच्या अंत्यविधीप्रसंगी चोरट्याचा धुमाकूळ, 25 लाखाचे दागिने लांबविले। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधी दरम्यान चोरट्यांनी किमान 15 जणांचे 25 लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बारामतीत घडली। या प्रकरणी पोलिसांनी 6 चोरट्यांची धरपकड केली असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे। अजित पवार यांच्या अंत्यविधीप्रसंगी 29 जानेवारी रोजी लाखाचा जनसमुदाय उपस्थित होता। या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत काही जणांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन व दागिने चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केला। यापैकी काही चोरट्यांना नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले, तर काहींना पोलिसांनी पकडले। विशेष म्हणजे त्या दिवशी बारामतीत 8,000 पोलिसांचा बंदोबस्त होता। ज्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर चोरट्यांचा चोरीने हात साफ करण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी अक्षरशः हजारो पोलीस उपस्थित असतानाही धाडस दाखवी त्या चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला। बंदोबस्तात पोलीस असल्याचे पाहत चोरट्यांनी पोलिसांसमोरच चोऱ्यांचा प्रयत्न केल्याने लोक संतप्त झाले आहेत। या प्रकरणी बारामती तालुका पोलिसात 8 ते 10 तक्रारी दाखल झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली। यामध्ये राजकुमार बाबूराव आठवले, राहणार गेवराई, जिल्हा बीड, मोहम्मद अनीस, मोहम्मद युनुस, एजाज भगू मिरावाले, मोहम्मद सादिक, मोहम्मद सिराज, सर्व राहणार दिग्रज, जिल्हा यवतमाळ, बाळूबबन बोत्रे, राहणार पळसदेव, तालुका इंदापूर व त्याचे 2 मित्र अशा संशयिताविरुद्ध तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी रणजित बाबासाहेब जाधव व रमेश लालासाहेब वाबळे यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे। दरम्यान विजया गजानन पवार यांचे गंठन, निलेश लक्ष्मण काटे, अशोक मोरे, मनोज जाधव, विजय शिंदे, जालिंदर बसले, संजय काटे, विश्वजित तुपे, सतीश सातकर, अमोल ताटे, अंकुश दिघे, प्रशांत सपकाळ, विकास भागवत यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्यांनी चोरल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। पोलिसांनी या चोरट्याकडे कसून तपास केला असून यातील सर्व सहभागी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे चंद्रशेखर यादव म्हणाले।